हॅलो, वेलकम बॅक टू अमृता मराठी व्लॉग्स. धोंडे जेवणाची तयारी तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलीच नसेल. पाहिली तर तो पण व्हिडिओ नक्की जाऊन पहा. आम्ही सगळे मस्तपैकी रेडी झालो होतो आणि ताई मला ही जोडव्यांची डिझाईन दाखवत होती की सेमच आहे पण थोडीफार वेगळी आहे, कोणतं घ्यायचं ते बघ. आणि त्यापैकी माझ्या हातात होतं ना ते मी चॉईस केलं होतं. त्यानंतर तुकडा वळवून टाकायचं म्हणून भाकरी घ्यायची का चपाती यामध्ये वहिनी कन्फ्यूज होते आणि आई म्हणली की काही असेल तरी चालतं. त्यानंतर त्या दोघांची एंट्री झाली. आईने छानपैकी दोघांची पण पूजा केली. छोटंसंच पण खूप सुंदर असं हे डेकोरेशन झालं होतं. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आहेर वगैरे झाले आणि भाऊजींना अंगठी वगैरे घातली. ताईला पण जोडवी केली होती आणि धोंड्याचं ताट, अनारशाचं ताट असं सगळ्यांनी औक्षण करून झालं होतं. त्यानंतर आमचं पण खूप छान असं वेलकम केलं. तुकडा वगैरे वहिनीने वळून टाकला. त्यानंतर आईने पण छान पूजा वगैरे केली आणि मला पण आईने छान अशी जोडवी केली होती, ते तिनं घातली. त्यानंतर यांना पण अंगठी केली होती वडिलांनी, ते पण त्यांनी घातली. छोटासाच पण खूप सुंदर असा आठवणीत राहणारा हा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर आमच्या दोघांना पण त्यांनी आहेर वगैरे केले. त्यानंतर धोंडे, अनारसे हे असं सगळं खाऊ घातलं. धोंडे जेवणामध्ये आम्हाला कोणत्या वस्तू दिले ते सांगते. मानाची 5 भांडी तर असतातच, ते दिलं होतं. पण त्यासोबत ना एक छान अशी पितळाची छोटीशी गाय पण तिने दिली होती. गाय आणि वासरू असं म्हणतात की लेकीला ते आवर्जून द्यावं आणि तेच तिनं दिलं होतं. त्यानंतर माझ्या घरच्यांना, ताईच्या घरच्यांना सगळ्यांना आहेर वगैरे केला. त्यानंतर ताईच्या घरच्यांनी पण माझ्या आईवडिलांसाठी आहेर आणला होता, तोच त्यांनी ते दिला. त्यानंतर आम्ही पण आणला होता, तो पण आम्ही तो आहेर त्यांना दिला. अधिक महिन्यात भाच्यांचं औक्षण केलेलं चांगलं असतं असं म्हणतात. त्यामुळे वहिनीने आणि भैयाने दोघांनी पण सगळ्यांना छान असे कपड्यांचा आहेर दिला होता आणि त्यांना धोंडे वगैरे खाऊ घातले होते. त्यानंतर मस्तपैकी आमचं फोटो सेशन झालं. सगळ्यांनी छान असं पुरणपोळीचं जेवण केलं. तर व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.